किती रुपये? 250 रुपये. पण आईने बार्गेनिंग केली, त्याच्यामध्ये बार्गेनिंग करून ट्राय कलरच्या बांगड्या पण घेतल्या. ताईवर ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो, बऱ्याच वेळेला अशा अत्याचाराचा मागमूस लागतो किंवा नाही पण लागत. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या सेलिब्रिटीवर जेव्हा 2-4 चाकूचे वार होतात, त्यावेळेला संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी होते की नाही? बाबू झेंडा कसा आहे रे? हा, तर आपण आता आलेलो आहे नाथब्रह्मामध्ये इडली खाण्यासाठी. ईश्वरी, कशी आहे इडली? ओके. तर एका प्लेटमध्ये आम्ही 3 जण खातोय. आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सकाळचे आता 7:45 वाजायला आलेले आहेत. आम्हाला जायचं आहे पटकन झेंडावंदनसाठी. या साईडला ईश्वरीची चॉकलेट्स. ईश्वरी आता रेडी झालेली आहे. प्राजक्ताच्या पण आतमध्ये काहीतरी काम चालू आहे. तिला पण सांगितलं की पटकन रेडी हो. गुड मॉर्निंग प्राजक्ता. गुड मॉर्निंग. थँक्यू व्हेरी मच. आता सगळे रेडी होऊन पटकन पुढच्या 10 मिनटात आम्हाला खाली जायचं आहे, कारण झेंडावंदन सुरू होईल. आणि काल काय काय खरेदी पण करून आणली ईश्वरीसाठी. एक कुर्ता घेऊन आलो आणि 250 रुपये सांगितला. ईश्वरी, किती रुपये? 250 रुपये. पण आईने बार्गेनिंग केली, त्याच्यामध्ये बार्गेनिंग करून ट्राय कलरच्या बांगड्या पण घेतल्या है ना. असं आणि खूप महाग झालं आहे. ठीक आहे, बिझनेस आहे तर बिझनेसप्रमाणे होत राहील. पण रस्त्यावरती जर का कोणी काही विकत असेल, लहान मुलं असतील काही कष्ट करून, तर आपण आपली खरोखर देशभक्ती म्हणजे प्रत्येक वेळेला सैन्यामध्ये जाऊन बंदूक चालवायची गरज नाही. अशा प्रकारे जाऊन काही ना काहीतरी 2, 5, 10, 15, 20 रुपयाची वस्तू खरेदी केली ना, तरीसुद्धा ती एक प्रकारची देशभक्ती आहे असं म्हणावं लागेल. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आता मी तयारून खाली आले. थोड्या वेळातच आई येईल माझी. आणि हे बघा किती सुंदर डेकोरेशन केलंय. अरे बाबांनो, माझ्याकडे बघा म्हणून. थोडीशी लहान मुलं असतात आणि लहान मुलांना थोडंसं कंट्रोल करावं लागतं, सांगावं लागतं. त्याच्यासाठी बोलत गेलो. आजपर्यंत झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपल्या घटनेचा इतिहास आणि संपूर्ण जी वाटचाल आहे ते आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज आपण 2025 मध्ये आहोत. 2025 मध्ये आणि 1947 मध्ये फरक खूप आहे. हा संपूर्ण काळ, ज्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती, हळूहळू बदल. हा हळूहळू बदल आपण घडवत आणलेला असतो. याच्यासाठी म्हणून ज्या महापुरुषांनी योगदान द्यायचं होतं ते त्यांनी दिलं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 1000 पट काम करून गेले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे अनेक महापुरुष आपल्या देशाला लाभले की ज्यांनी या देशाचा इतिहास बदलला, भूगोल बदलला. अशा स्वरूपामध्ये आज जे आपण स्वातंत्र्य उपभोगतो किंवा ज्या पद्धतीने आता आपण जगतोय, इथून पुढची वाटचाल आपली कशी असली पाहिजे. कारण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला त्यांना हातामध्ये तलवार धरण्याची गरज होती.
त्यांनी जर का तलवार, खरं तर हातामध्ये नांगर धरण्याचं त्यांचं वय असताना त्यांना हातात तलवार धरावी लागली आणि एक इतिहास जन्मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना त्यांच्या हातामध्ये लेखणी धरावी लागली आणि एक इतिहास तयार झाला. पण त्यांनी दिलेला जो पाया आहे, त्यांनी घातलेला पाया आहे, या पायाच्या वरती जे आज आपण भक्कमपणे उभे आहोत, इथून पुढे आपण आपला देश, आपलं स्वतःचं जीवन कशा पद्धतीने बघूया. एक सोसायटी म्हणून झालं तर ज्या वेळेला आपण सोसायटी म्हणून एक गोष्ट बघतो, कारण मी तर म्हणतो की एका देशाचं छोटं स्वरूप म्हणजे ही सोसायटी. कारण अनेक जाती धर्माचे लोक आपण एकत्र राहतोय, अनेक जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या शिक्षण घेतलेले लोक आपण एका सुव्यवस्थेमध्ये नांदतोय. याचं जे मूळ आहे हे पुन्हा एकदा घटनेमध्ये जातं. पण परत प्रश्न असा आहे की इथून पुढे आपली डेव्हलपमेंट कशी असली पाहिजे. ज्या घटना आपण ऐकतो, अरे आपले कान, नाक, डोळे ही पंचेंद्रिय आहे, ते आपण जागरूक ठेवूया. कारण ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, सगळं काही असताना ज्या वेळेला माझ्या एका माय बहिणीवर, माझ्या एका ताईवर ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतो, बऱ्याच वेळेला अशा अत्याचाराचा मागमूस लागतो किंवा नाही पण लागत. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या सेलिब्रिटीवर जेव्हा 2-4 चाकूचे वार होतात, त्यावेळेला संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागे होते की नाही. पण एखाद्या मायमुलीवर अत्याचार झाला, 4 दिवस मेणबत्त्या पेटवणार, 2-4 ठिकाणी निदर्शनं काढणार आणि त्याच्यानंतर गप्प बसणार. पण सेलिब्रिटीवर कुठेतरी चाकूचा वार झाला तर बाकी समाज माध्यमांमध्ये त्याची मोठी चर्चा, त्याला न्याय मिळाला पाहिजे. याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आपण, तुम्ही, आम्ही सगळे. भाई कैसा दिए? शनिवार रविवार अख्खा दिवस या मुलीने खेळण्यात घालवला आणि आज सोमवार उजाडलेला आहे. सोमवार नंतर मग तिला आठवण झाली की आपला काहीतरी प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि हे सगळं झाल्यामुळे तिला सगळ्यात ओरडा आईला बसला. कामाला लावलेलं आहे. सगळी घरातली कामं सोडून तिचे प्रोजेक्ट करायला बसली. हो, प्रोजेक्ट हो, ते काय वाढवता येतं नंतर. लाईनचा काय प्रश्न नाही. मी तुला व्यवस्थित लिहिता यावं म्हणून लिहिले ते. अक्षर चांगलं काढ. आई काय म्हणतेस आता कुठलं 3 वेगवेगळे रेड अक्षर कलर लिहिले. का नाही? शाळेमध्ये ही लोक म्हणजे रेड प्रोजेक्ट तर देतात, कसं करायचं ते सांगतात, पण सगळं घरातल्या पॅरेंटना काम लागतं. सगळे प्रोजेक्ट घरी करायला लागतात. तर पोरांनी करायचे की शाळेत टीचरनी शिकवायचे की आईबापाला सगळं करायला सांगायचं, डोंट नो. पण रिॲलिटी तर अशी आहे, हे सगळं आईबाबांना करावं लागतं दुर्दैवाने.